जय गुरु माणिक. तर आज आम्ही आलोत नांदेडला. माझ्या मुलाची तब्येत ठीक नव्हती. 2-3 दिवसापासून ताप येत होती. डॉक्टरचं म्हणणं आज आपण ब्लड टेस्ट करू असं होतं. यासाठी म्हणून आम्ही आज आलो होतो. आणि ते आल्यानंतर कळालं की मला भाजी कोणतीच नव्हती घरामध्ये. आणि त्यांचा आज बाजार असल्यामुळं मी ऋदूच्या अन्नाला आणि ऋदूला भाजी आणायला पाठवून दिले. आणि मला भाजी वगैरे सगळं नीट करून ठेवायची होती संध्याकाळी, कारण सकाळी खूप गडबड होते. आणि सकाळचा डब्बासुद्धा द्यायचा होता, कारण त्यांची मेस बंद होती. त्यामुळं रात्रीच थोडीशी तयारी करून ठेवली, म्हणजे सकाळी थोडंसं सोपं जावं. कारण लेकरं सकाळी खूप लवकर बाहेर पडतात. 5:15ला तरी घराच्या बाहेर असतात ते. त्यामुळं मी अगोदरच तयारी केली होती आणि सकाळी डब्बा करून दिला. यानंतर माझं फारसं काम आवरलं. फारसं काम आवरल्यानंतर ऋदूला आणि तिच्या अण्णाला नाश्ता बनवून दिला. यानंतर ऋदू क्लासला गेली आणि मी मग स्वयंपाकाची तयारी केली. मी आज वरण भात, पोळ्या आणि व्हेज कोल्हापुरी भाजी बनवली होती, कारण त्याची तब्येत ठीक नव्हती. थोडंसं तोंडाला काहीतरी वेगळं बरं लागेल म्हणून आम्ही सगळे दुपारीच जेवण करून घेतलो. आमच्या जेवणे सगळ्याचे दुपारीच झाले होते. यानंतर ते दोघे आल्यानंतर त्याला दवाखान्यात घेऊन आले आणि दवाखान्यात ब्लड टेस्ट केल्यानंतर कळालं की त्याला टायफॉईडची शिकायत आहे. मग लगेच उपचार तिथं चालू केले. आणि तो बघा, त्याचे आई वडील लांब आहेत, घाबरू नये म्हणून परिस्थिती खूप छान हँडल करत होता.